नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नागराजला महिपतचा वारंवार फोन येत असतो व नागराज हा घरातून घाईघाईने जाऊ लागतो. तेव्हा सर्वजण त्याला अडवतात आणि रविराज विचारतो, नागराज पूर्ण आजी एवढ्या दिवसांनी घरी येत आहे, तुला भेटण्याची इच्छा नाही का? तेव्हा नागराज बोलतो, हो भेटायचं आहे, परंतु मित्राच्या घरी थोडा प्रॉब्लेम झाला आहे, मला तिकडं जायचं आहे. आणि तेव्हा सर्वांना त्यांच्यावर संशय येतो. त्यानंतर आपण पाहतो सुमनी नागराजचा पाठलाग करत जाते आणि नागराजच्या अंधाऱ्या कोठडीमध्ये डांबून ठेवलेल्या महिपत जवळ जातो. त्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर सुमनला खूप मोठा धक्का बसतो आणि ती विचार करते आमच्या यांनी आणि महिपत सोबत. त्यानंतर ती लगेच सायलीला फोन लावते आणि आपण पाहतो सुभेदारांच्या घरी नवीन वर्षाचे केक कापून स्वागत केले जाते. डीजेच्या आवाजामुळे सायलीला फोनचा आवाज येत नाही आणि सायली ही उशिरा फोन रिसीव करते. तेव्हा सुमन ही सायलीला सांगते, सायली मी तुला जे काही सांगत आहे ते तू आता लक्ष देऊन ऐक. व ती सायलीला महिपत आणि नागराजच्या विषयी सांगते. तेव्हा सायलीला देखील खूप मोठा धक्का बसतो. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये सायली, अर्जुन हे नागराज आणि मोहफतला एका ठिकाणी रंगेहात पकडणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.